तुम्ही आत्ता म्हणालात अनारसे दान केले जातात किंवा चांदीचं वाण दिलं जातं, पण हे सगळं जावयाला आणि लेकीला दिलं जातं, मग हे खरं दान आहे का? मुळात दान करताना समोरच्या व्यक्तीकडे पाहण्याची तुमची दृष्टी काय, तुमच्या मनातला भाव काय, हा महत्वाचा आहे. तुम्ही माझा जावई, माझी मुलगी म्हणून ते वाण देताय का लक्ष्मी नारायण स्वरूप आहेत म्हणून ते वाण देताय, बरोबर. हे महत्वाचं आहे. लग्नामध्ये जेव्हा कन्यादानाचा विधी केला जातो तेव्हा संकल्प काय होतो? महाविष्णू स्वरूपिणी. अच्छा. महाविष्णू स्वरूप असणाऱ्या या वराला लक्ष्मी स्वरूपिणी असणारी माझी कन्या मी अर्पण करतोय, अच्छा. हा संकल्प केला जातो. तिथे ते सामान्य वरवधू किंवा माझी मुलगी हा त्याचा मुलगा हा भाव नाहीये. तिथे लक्ष्मी नारायणाचा विवाह, त्याच्यामध्ये मी माझी भूमिका निभावतोय, बरोबर. हा भाव आहे. तसं तिथे जावई आणि मुलाकडे पाहायची दृष्टी ही लक्ष्मी विष्णू स्वरूप म्हणून तुमची भक्तिपूर्वक झालेली असेल तर ते दान योग्य आहे. पण माझा जावई हे मिळाल्यामुळे खुश व्हावा, माझ्या खाली लेकीला छान ठेवावं किंवा त्यातला जो लौकिक भाग आहे खुश करणं, तो जर असेल तर ते राजसदान आहे. यत्तु प्रत्युपकारार्थम फलमुद्दिश्य वा पुन्हा, ते दान तितकं योग्य नाही आणि त्याचं तेवढं फळही मिळणार नाही. नाही.